पंचायत समिती दिंडोरी आयोजित प्रयोगशील शनिवार या उपक्रमाअंतर्गत या 15 ऑगस्ट पासून आपण दर शनिवारी एक प्रयोग करून दाखवणार आहोत। या उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी आमच्या जिल्हा परिषद शाळा कोचरगाव येथील विद्यार्थी आपल्या पुढे मातीची धारण क्षमता तपासणे हा प्रयोग करून दाखवणार आहे। चला तर मग आपण हा प्रयोग करून पाहूया। नमस्कार, मी मयुरी कालेकर। या प्रयोगासाठी लागणारं साहित्य: पाण्याच्या 3 रिकाम्या बाटल्या, कात्री, पाणी, 3 प्रकारच्या माती, ताटल्या। सर्वप्रथम बाटलीचा वरचा भाग कात्रीच्या मदतीने कापून घेऊ। अशा 3 बाटल्या कापायच्या आहेत। ज्या बाटलीत रेताड माती घेतलेली आहे, माझ्या बाटलीत पोयटा माती घेतलेली आहे। माझ्या बाटलीत चिकन माती घेतलेली आहे। आता आपण या बाटल्यांमध्ये पाणी टाकूया आणि काय होते याचे निरीक्षण करूया। रेताड मातीतील सर्व पाणी खाली गळून गेले। पोयटा मातीतून काही पाणी खाली गळून गेले व काही पाणी धरून ठेवले। चिकन मातीने सर्व पाणी धरून ठेवले। वरून असे लक्षात येते की चिकन मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त आहे। पोयटा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम आहे, तर रेताड मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे। यामुळे शेतकरी आपल्या शेतीतील मातीचे प्रकार बघून योग्य ते पिके घेत असतो। धन्यवाद।